ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंद यांच्या विचारांमधल्या एका खूप महत्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत, समर्पण. आपल्याकडे खरी खोटी निष्ठा, साधक दृष्टिकोन या संदर्भातलं काही साहित्य आहे. आपण खरी निष्ठा काय असते आणि नुसती वरवरची किंवा तामसिक निष्ठा यातला फरक समजून घेऊया. अगदी. श्री अरविंद सांगतात की साधकाच्या मार्गावर 3 गोष्टी हव्यात: अभिप्सा, नकार म्हणजे चुकीच्या गोष्टी नाकारणं, आणि तिसरं म्हणजे समर्पण. बरोबर. तर आज आपण ह्या समर्पणाचं खरं स्वरूप काय आहे यावर थोडं खोलवर बोलूया. हो, आणि श्री अरविंद हे पण स्पष्ट करतात की या तिन्हीमध्ये ना समर्पण सर्वात महत्वाचं आहे, कदाचित सर्वात कठीणही. अच्छा. कारण त्याची पहिली पायरी म्हणजे एक प्रकारची खात्री, विश्वास, आणि खास करून जेव्हा परिस्थिती कठीण होते तेव्हा टिकून राहणारं धैर्य. हे महत्वाचं आहे की हा विश्वास आणि धैर्य फक्त चांगल्या काळात नाही, तर जेव्हा अभिप्सा कमी होते किंवा अडचणी येतात तेव्हा जास्त महत्वाचे ठरतात, नाही का? अगदी. तेव्हाच तर खरी कसोटी लागते असं म्हणायला हरकत नाही. मग इथे एक रंजक मुद्दा येतो. समजा साधकाची अभिप्सा कमी झाली तर त्याने काय विचार करायला हवा? बरोबर. तर इथे श्री अरविंद सांगतात की अरे, माझे प्रयत्न फसले, आता काही खरं नाही, असा विचार करणं चूक आहे. निराशावादी विचार. हो. त्याऐवजी योग्य दृष्टिकोन काय? तर ठीक आहे, माझी अभिप्सा परत येईल आणि तोपर्यंत श्रीमाताजी आहेत माझ्यासोबत. श्री माताजी म्हणजे दिव्य शक्ती. हो, दिव्य शक्ती किंवा मार्गदर्शक चेतना. तर त्या माझ्यासोबत आहेत, जरी मला आत्ता त्यांची उपस्थिती जाणवत नसली तरी. हा दृष्टिकोन महत्वाचा. म्हणजे हा एक प्रकारचा सक्रिय विश्वास झाला म्हणायचा, केवळ नशिबाला दोष देत बसल्या नाही. अगदी अगदी बरोबर. याचा अर्थ असा नाही की साधकाने प्रयत्न सोडून द्यावेत. तो प्रयत्न करतच राहतो, अभिप्सा वाढवण्याचा, नको ते नाकारण्याचा. पण जेव्हा अडचण येते किंवा तो क्षणभर कमी पडतो तेव्हा तो केवळ स्वतःच्या मर्यादित शक्तीवर अवलंबून राहत नाही. तो त्या मोठ्या शक्तीवर, श्रीमाताजींच्या शक्तीवर विश्वास ठेवतो. हा विश्वास त्याला पुन्हा उभारी देतो. अच्छा, म्हणजे प्रयत्न सुरू ठेवायचे, पण त्यासोबत श्रद्धेची जोड. हो, हा सक्रिय विश्वास आहे, निष्क्रिय नाही. आणि याच्या अगदी विरुद्ध मग श्री अरविंद तामसिक समर्पणाबद्दल बोलतात. ते काय हे नक्की? तामसिक समर्पण म्हणजे अगदी याच्या उलट. म्हणजे निष्क्रियता, आळस, जबाबदारी टाळणं. कसं? म्हणजे व्यक्ती म्हणते मी काहीच करणार नाही, सगळं काही श्रीमाताजींनीच करावं. अरे देवा. अगदी अभिप्सा जागृत करणं, नकार देणं, समर्पण करणं, सगळं त्यांनीच करावं. इथे प्रयत्न शून्य आहेत, फक्त अपेक्षा आहे. म्हणजे हा तर कामचुकारपणा झाला की. बरोबर. यालाच ते तामसिक समर्पण म्हणतात. आणि या 2 दृष्टिकोनांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. खरंय. एकीकडे खरा साधक पूर्ण प्रयत्न करतो आणि मग श्रद्धेचा आधार घेतो. हो. तर दुसरीकडे प्रयत्नांशिवाय फक्त अपेक्षा. अगदी अचूक. खरा साधक सर्वोत्तम प्रयत्न करतो आणि जेव्हा त्याला मर्यादा जाणवते तेव्हा तो दिव्य शक्तीवर विश्वास ठेवतो. हा विश्वास त्याला पुन्हा कार्यप्रवृत्त करतो. तामसिक समर्पण म्हणजे प्रयत्नांनाच नकार. त्यामुळे हा प्रश्न उभा राहतो की आपला विश्वास कसा आहे, सक्रिय आहे की निष्क्रिय? तर मग या सगळ्या चर्चेचा आपण काय अर्थ काढायचा? अर्थ स्पष्ट आहे. खरा साधक प्रयत्न आणि विश्वास यांचा समतोल साधतो. तो हातपाय गाळून बसत नाही. तो अभिप्सा आणि नकाराचे प्रयत्न सुरू ठेवतो. आणि कठीण काळात किंवा जेव्हा त्याचे प्रयत्न कमी पडतात तेव्हा तो डगमगत नाही. तो त्या दिव्य शक्तीवर श्रद्धा ठेवतो. आणि तामसिक समर्पण? ते म्हणजे केवळ निष्क्रिय राहून अपेक्षा करणं, चमत्कार घडण्याची वाट पाहणं. थोडक्यात खरं समर्पण म्हणजे निष्क्रियता नव्हे, ते आहे आपले पूर्ण प्रयत्न करणं आणि त्याचवेळी अडचणीच्या काळात एका अदृश्य पण खऱ्या शक्तीवर अढळ विश्वास ठेवणं. हा विचार खरंच खूप खोल आहे.
धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.